का हेच चॅप्टर करून गेले फिजिक्ससाठी तर तुम्हाला 50 ते 60 मार्क 100% पडणार आहेत. फक्त हे चॅप्टर्स करून द्यायचे. नमस्कार सर्वांना, वेलकम टू रँकफुल मेंटरशिप. आजचा हा जो सेशन आहे हा कशावर आहे, हा राहणार आपले जे काही हायली इंडिपेंडंट आणि फक्त फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर्स असतात आपले फिजिक्सचे त्यावर. आता हा जो व्हिडिओ आहे 3 प्रकारचे स्टुडंट्स बनणार आहे. एक तर स्टुडंट्स ज्यांचा काहीच सिलेबस नाही झालेला, ठीक आहे. दुसरे असे स्टुडंट्स ज्यांना 50 to 60% सिलेबस झालेला आहे, आणि बाकी असे स्टुडंट ज्यांचा 100% सिलेबस झालेला तर आहे, पण त्यांना असे काही स्कोरिंग चॅप्टर्स पाहिजेत ज्यांमध्ये ज्यांचा अभ्यास करून त्यांना काय भेटेल, त्यांना स्कोर भेटेल आणि कॉन्फिडन्स येईल स्वतःमध्ये. ठीक आहे. आता आपण हे चॅप्टर्स बघणार आहे. तर मी सिनन साबळे, सेकंड इयर एमबीए स्टुडंट फ्रॉम विज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. ठीक आहे. तर जो पहिला चॅप्टर आहे आपला, जो बिलकुल फक्त फॉर्म्युला बेस्ड आहे, त्याचं काहीच मागच्या पुढच्या चॅप्टरशी काही कोरिलेशन नाही आहे. ठीक आहे. तर तो आहे मॉडर्न फिजिक्स. हा जो चॅप्टर आहे हा खूपच जास्त हाय वेटेज वाला चॅप्टर राहणार आपल्याकडे. ठीक आहे. आता त्याच्यात कोणते टॉपिक्स हाय वेटेज वाले, तर ते आपल्याकडे सगळ्यात पहिले फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर, त्यामध्ये बोहर मॉडेल आपण बघतो. त्यानंतर न्यूक्लिअर फिजिक्स जे असतं ते पूर्ण फॉर्म्युला बेस्ड आहे आणि त्यातून डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. आणि याचं वेटेज सुद्धा खूप जास्त असते. याचा दुसऱ्या चॅप्टरची काहीच इंडिपेंडन्स नाही. आपला आजचा व्हिडिओ बनवायचं एवढंच हे आहे की हे काय राहणार, आपण याच्यातले हायली इंडिपेंडंट चॅप्टर्स बघणार आहे. म्हणजे जर तुम्हाला काहीच नसेल येत आणि तुम्ही फक्त जर का हेच चॅप्टर करून गेले फिजिक्ससाठी, तर तुम्हाला 50 ते 60 मार्क 100% पडणार आहेत. फक्त हे चॅप्टर्स करून द्यायचे. ठीक आहे. चालेल. आता बघा, मॉडर्न फिजिक्स झालं. मॉडर्न फिजिक्स मध्ये गोष्टी कोणत्या पाहिजे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघायचं, ॲटॉमिक स्ट्रक्चर बघायचं. ठीक आहे. पुढची कोणती गोष्ट आहे, पुढची गोष्ट आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचं सुद्धा पुढच्या मागच्या चॅप्टर सोबत काहीच हे नाहीये. ठीक आहे, रिलेशन नाहीये. तर सगळ्यात पहिले त्याच्यात लॉजिक गेट्सवर क्वेश्चन येतील. ठीक आहे. त्यानंतर डायोड्स आणि ट्रान्झिस्टर्स बघायचे. ठीक आहे. याच्यात फक्त आपल्याला मेमरी जी आहे आपली ती चांगली ठेवायची, फॉर्म्युला जे आहेत सगळे पाठ करायचे, आणि याच्यात आपलं लॉजिक जे असतं ते जास्त आपल्याला हेल्प करेल सॉल्व्ह करायसाठी. ठीक आहे. अच्छा, याचं कोणासोबतच काहीच डिपेंडन्स नाहीये, नाही मेकॅनिक्स सोबत काही आहे, नाही इलेक्ट्रोडायनामिक्स सोबत काही आहे. ठीक आहे का. आता पुढे बघा, पुढे जी गोष्ट येते ती येते युनिट्स अँड डायमेन्शन्सवर. युनिट्स अँड डायमेन्शन असा चॅप्टर आहे ज्याचं बाकीच्या चॅप्टर सोबत काहीच रिलेशन नाहीये, पण तुम्ही जर का हा चॅप्टर केला तर तुम्हाला बाकी चॅप्टर्स करायला हेल्प होईल. ठीक आहे का. त्याच्यात कोणते चॅप्टर्स येतात युनिट्स अँड डायमेन्शन मध्ये, युनिट्स अँड डायमेन्शन्स मध्ये फक्त आपल्याकडे काय फक्त फॉर्म्युला आपल्याला चांगले करायचे सगळेवाले. ठीक आहे. यानंतर त्याच्यात वर्नियर कॅलिपर वाली पण गोष्ट येते. वर्नियर कॅलिपर वाली गोष्ट ही पण आपल्याला चांगल्याने करायचं आहे. हे आपल्याला हेल्प करतं कशामध्ये, एरर डिटेक्शन मध्ये. ठीक आहे. याच्यानंतर आपली दुसरी कोणती गोष्ट येतात, जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात कशावर, पर्सेंटेज एरर काढायचे, लिस्ट काउंट काढायचं जो वर्नियर कॅलिपरचं. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी गोष्ट येते ती थर्मल फिजिक्स. आता थर्मल फिजिक्सचा काही असा पार्शियल पार्ट जसं की थर्मोडायनामिक्सचे फॉर्म्युले, त्यानंतर केटीजी वाली गोष्ट, त्याचा मागच्या आणि पुढच्या चॅप्टर सोबत काहीच रिलेशन नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही ही चांगल्याने करू शकता. ठीक आहे. आता कोणते कोणते चॅप्टर्स आहेत, सगळ्यात पहिले मॉडर्न फिजिक्स, त्यानंतर सेमी कंडक्टर्स, त्यानंतर येतं आपल्याकडे कोणतं युनिट्स अँड डायमेन्शन्स, त्यानंतर मेजरमेंट मध्ये आपल्याकडे वर्नियर कॅलिपर. ठीक आहे. त्यानंतर थर्मल फिजिक्स. ठीक आहे. थर्मल फिजिक्स मध्ये सुद्धा कोणतं, थर्मोडायनामिक्स आणि केटीजी. ठीक आहे. आता असे कोणते चॅप्टर आहेत की जे आपण केले त्यांचं हाय वेटेज राहील, पण त्यांचं पुढे मागे थोडंफार रिलेशन आहे, तर रिलेटेबल चॅप्टर्स आपण बघू. तर असे कोणते आहेत, आता बघा याच्यामध्ये कोणती गोष्ट येते, याच्यामध्ये आपल्याकडे चॅप्टर्स येतात कोणते, मेकॅनिक्स. ठीक आहे. मेकॅनिक्स म्हणजे पूर्ण मेकॅनिक्स आहे त्याच्या याच्यामध्ये. त्यानंतर काय येतं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर मॅग्नेटिझम. हे तिन्ही पण चॅप्टर असे आहेत की ज्यांचे एकमेकांसोबत रिलेशन आहे. ठीक आहे. मेकॅनिक्सचे सर्व चॅप्टर इंटर रिलेटेड आहेत. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम तिन्ही पण इंटर रिलेटेड आहे. आणि त्यानंतर वेव्हचे जे कोण टॉपिक्स आहेत, रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स, दोन्ही पण जे ऑप्टिक्सचे चॅप्टर्स आहेत ते सुद्धा काय आपल्याकडे इंटरकनेक्टेड आहेत. तर ही गोष्ट झाली. ठीक आहे. आता हे जे चॅप्टर्स आहेत ज्यांचा वेटेज कसं असते, हाय असते. तर तुम्ही जेव्हा हे चॅप्टर्स सॉल्व्ह करसाल, जेव्हा तुम्ही चॅप्टर्स चे फॉर्म्युलेज रिवाइज करसाल, तेव्हा हे चॅप्टर्स तुम्ही सोबत करा. ठीक आहे. हे कोणासाठी सांगतोय मी, हे सांगतोय ज्यांना पण 80 पेक्षा जास्त मार्क पडत आहे, कारण की हे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट काय की ज्यांचा काहीच अभ्यास नाही झालेला त्यांना सगळ्यात पहिले काय करायचं, त्यांना सगळ्यात पहिले सिक्युअर करायचे 2 चॅप्टर्स, मॉडर्न फिजिक्स आणि सेमी कंडक्टर. यात जवळपास आपल्याला 20 ते 25 मार्क भेटणार आहे या 2 चॅप्टर्स मध्ये. ठीक आहे. त्यानंतर युनिट्स अँड डायमेन्शन आणि एरर वाली गोष्ट ती वाली गोष्ट. त्यानंतर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब टू रँकफुल मेंटरशिप.